गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण बॉयल्स लॉ, कायनेटिक एनर्जी यांचे रिलेशन स्टडी केलेत. आज आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे, तो म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. हा पॉईंट थेरॉटिकल पॉईंट आहे. तर डिग्री ऑफ फ्रीडमवर बाय युजिंग डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. तर हे झालं की आपलं कायनेटिक थेरी ऑफ गॅस हा टॉपिक संपेल. त्यानंतर मग रेडिएशनचा पार्ट राहिला आहे, तो तसा सोपा आहे. आता डिग्री ऑफ फ्रीडमला डिफाईन कसं करतात बघा. द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ डायनॅमिकल सिस्टम इज डिफाईन्ड ॲज द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ डायनॅमिकल सिस्टम इज डिफाईन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ coordinates or independent quantity required to describe completely the position and configuration of system. Okay, number of independent coordinate required to describe position and configuration of dynamical system completely is called as degree of freedom. लक्षात आलं. नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम इज डिफाईन्ड ॲज द नंबर ऑफ इंडिपेंडंट कोऑर्डिनेट required to describe position and configuration of dynamical system completely is called as degree of freedom. किंवा डिग्री ऑफ फ्रीडमला असं पण डिफाईन करतात, डिग्री ऑफ फ्रीडम इज नथिंग बट नंबर ऑफ इंडिपेंडंट वेज बाय विच सिस्टम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग. इट इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ फ्रीडम. लक्षात आलं. डिग्री ऑफ फ्रीडमच्या डेफिनेशन लक्षात आल्या. पहिली डेफिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करतो. number of independent coordinate required to describe position and configuration of dynamical system completely is called as degree of freedom. किंवा number of independent way by which system can exchange energy with surrounding is called as degree of freedom. आता डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एक्झॅक्टली काय ते सांगतो. सपोज करा अ पार्टिकल इज ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. अ पार्टिकल इज ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. आता या पार्टिकलची पोझिशन आपण डिस्क्राईब करू बाय टेलिंग डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिस. सो दिस पार्टिकल, ह्या पार्टिकलची पोझिशन डिस्क्राईब करायला तुम्हाला एकच कोऑर्डिनेट ॲक्सिस लागला, तर ह्याची डिग्री ऑफ फ्रीडम 1 झाली. लक्षात आलं. जेवढे कोऑर्डिनेट तुम्ही त्या पार्टिकलची पोझिशन स्पेसिफाय करण्यासाठी यूज करताय त्यांना आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ फ्रीडम. ओके. पार्टिकल इज ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. तर पार्टिकल जर अलॉंग एक्स ॲक्सिस ट्रॅव्हल करत असेल, त्याची पोझिशन तुम्ही कम्प्लिटली डिस्क्राईब कराल बाय टेलिंग इट डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस. सो ह्या पार्टिकलला झाली 1 डिग्री ऑफ फ्रीडम. सपोज करा एक पार्टिकल प्लेनमध्ये मूव्ह करतोय. आता प्लेनमध्ये जर पार्टिकल मूव्ह करत असेल तर ह्याची पोझिशन डिस्क्राईब करायला आपल्याला 2 ॲक्सिस लागतील, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. सो ह्या पार्टिकलची डिग्री ऑफ फ्रीडम 2 झाली. लक्षात आलं. म्हणजे जेवढे कोऑर्डिनेट तुम्ही यूज करता इन ऑर्डर टू डिस्क्राईब पोझिशन ऑफ पार्टिकल त्याला म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. लक्षात आलं. सपोज करा एक पार्टिकल प्लेनमधून मूव्ह होतो, एक पार्टिकल स्पेसमधून मूव्ह होतोय. आता ह्याची पोझिशन जर डिस्क्राईब करायची असेल तर आपल्याला 3 ॲक्सिस लागतील, एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. बरोबर आहे. एक पार्टिकल जर 3 डायमेन्शनमधून मूव्ह होत असेल, एक पार्टिकल जर स्पेसमधून मूव्ह होत असेल, सपोज करा मी बॉल थ्रो केला आहे, त्या बॉलची पोझिशन डिस्क्राईब करायची असेल, यू रिक्वायर्ड 3 ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. किंवा जो पार्टिकल स्पेसमधून मूव्ह करतोय त्याची पोझिशन डिस्क्राईब करायची असेल तर तुम्हाला लागेल त्याची डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स, त्याचं डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय, त्याचं डिस्प्लेसमेंट अलॉंग झेड. जो हा पार्टिकल पजेस करेल 3 डिग्री ऑफ फ्रीडम. लक्षात आलं. किंवा एक पार्टिकल ट्रॅव्हल करतोय अलॉंग एक्स ॲक्सिस, ह्याची पोझिशन जर आपल्याला डिस्क्राईब करायची असेल तर, किंवा हा पार्टिकल जर अलॉंग एक्स ॲक्सिस ट्रॅव्हल करत असेल तर त्याची एनर्जी इफेक्टिव्ह असेल ओनली अलॉंग एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिसला त्याची एनर्जी 0 असेल, झेड ॲक्सिसला त्याची एनर्जी 0 असेल. म्हणजे हा पार्टिकल फक्त एकाच डिरेक्शनला त्याची एनर्जी एक्सचेंज करेल. म्हणून याची डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली, 1 झाली. आता जर पार्टिकल प्लेनमधून ट्रॅव्हल करत असेल तर त्याची एनर्जी इफेक्टिव्ह असेल अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस. म्हणजे तो एनर्जी एक्सचेंज करेल अलॉंग एक्स अँड वाय ॲक्सिस. त्यानं 2 डिरेक्शनला एनर्जी एक्सचेंज केली, म्हणून याची डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली, 2 झाली. सो डिग्री ऑफ फ्रीडम याचा अर्थ नंबर ऑफ इंडिपेंडंट वेज बाय नंबर ऑफ इंडिपेंडंट कोऑर्डिनेट
used to required position and configuration of system completely. This is degree of freedom. क्लिअर झालं. आता सपोज करा माझ्याकडे एक पॉईंट मास आहे, मी ह्याला पार्टिकल असं म्हणतोय. आता इथून पुढच्या सगळ्या डिस्कशनसाठी पार्टिकल याचा अर्थ तुम्ही ट्रीट करायचं जस्ट लाईक पॉईंट मास. आता पॉईंट मास असेल किंवा एक माझ्याकडे पार्टिकल आहे, सिंगल पार्टिकल आहे. मी आत्ताच काय म्हटलं, मी ज्या ज्या वेळेला पार्टिकल म्हणेल त्या त्या वेळेला तुम्ही त्याला ट्रीट करायचं जस्ट लाईक पॉईंट मास. ओके, माझ्याकडे एक पार्टिकल आहे. ओके, दिस पार्टिकल इज फ्री टू मूव्ह अलॉंग एक्स एक्सिस, अलॉंग वाय एक्सिस, अलॉंग झेड एक्सिस. बरोबर आहे. सो दिस पार्टिकल हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. दिस पार्टिकल कॅन मूव्ह अलॉंग एक्स एक्सिस, दिस पार्टिकल कॅन मूव्ह अलॉंग वाय एक्सिस, दिस पार्टिकल कॅन मूव्ह अलॉंग झेड एक्सिस. बरोबर आहे. आणि ही मोशन कोणती असेल, ट्रान्सलेशनल मोशन असेल. सो अ सिस्टम ऑफ सिंगल पार्टिकल हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. आता पॉईंट मास असेल, पॉईंट मास कधी रोटेट होत नसतं, सो रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम 0 झाली. पॉईंट मास असतं ते कधी व्हायब्रेट होत नसतं, सो याची व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम पण किती झाली, 0 झाली. लक्षात आलं. सो फॉर सिस्टम ऑफ सिंगल पार्टिकल, फॉर सिस्टम ऑफ सिंगल पार्टिकल इट हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. आता सपोज करा माझ्याकडे 2 पार्टिकल आहेत, 2 पार्टिकल आहेत, पण या 2 पार्टिकलचा एकमेकाची काहीही संबंध नाही आहे. ओके, हे 2 इंडिपेंडंट पार्टिकल आहेत विच फॉर्म्स अ सिस्टम. आता पहिला पार्टिकल इट कॅन मूव्ह अलॉंग एक्स एक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग वाय एक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग झेड एक्सिस. सो फर्स्ट पार्टिकल हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. सेकंड पार्टिकल आहे तो देखील इंडिपेंडंटली मूव्ह करेल अलॉंग एक्स एक्सिस, अलॉंग वाय एक्सिस, अलॉंग झेड एक्सिस. So second particle has also 3 translational degree of freedom. So for system of 2 free particle has 6 translational degree of freedom. पहिल्या पार्टिकलच्या 3, दुसऱ्या पार्टिकलच्या 3. So for system of 2 free particle has 6 translational degree of freedom. आता सपोज करा 2 पार्टिकलची सिस्टम आहे, पण ती अशी आहे. ह्या 2 पार्टिकलना आपण एका रिजिड रॉडनं कनेक्ट केलं आहे. इट इज जस्ट लाईक डम्बेल. ओके, आता हे 2 पार्टिकल आहेत. आता हे 2 पार्टिकल इंडिपेंडंटली मूव्ह करतील का, नाही करणार, कारण त्यांना रिजिड रॉडनं आपण रोटेट केलं आहे. त्यामुळे हा पार्टिकल सेपरेटली मूव्ह होणार नाही, हा पार्टिकल सेपरेटली मूव्ह होणार नाही. हे जर मूव्ह झाले तर ते ॲज अ कंबाईन सिस्टम मूव्ह होतील. मग हा डम्बेल ॲज अ होल कॅन मूव्ह अलॉंग एक्स एक्सिस, कॅन मूव्ह अलॉंग वाय एक्सिस, कॅन मूव्ह अलॉंग झेड एक्सिस. सो इट हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. बरोबर आहे. आता हा डम्बेल रोटेट होईल अबाउट दिस ॲक्सिस, हा डम्बेल रोटेट होईल अबाउट दिस ॲक्सिस, आणि हा डम्बेल रोटेट होईल अबाउट दिस ॲक्सिस. पण या ॲक्सिससाठी हा ॲक्सिस बघा त्याच्या नॅचरल ॲक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे या ॲक्सिससाठी पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या सिस्टमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला, 0 आला. आता सिस्टमचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिससाठी जर 0 असेल तर या ॲक्सिससाठी रोटेशनल कायनेटिक एनर्जी पण 0 असणार. बरोबर आहे. म्हणजे ह्या सिस्टमची कायनेटिक एनर्जी इफेक्टिव्ह असेल ओनली अलॉंग 2 ॲक्सिस, हा एक ॲक्सिस आणि हा एक ॲक्सिस. म्हणजे हा कायनेटिक एनर्जी एक्सचेंज करू शकतो ओनली इन 2 डिरेक्शन. म्हणून ह्याच्या रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम 2 आल्या. सो सिस्टम ऑफ 2 पार्टिकल हॅव्हिंग स्ट्रॉंग रिलेशन बिटवीन देम हॅज 5 डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम अँड 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. याला म्हणतात रिजिड रोटर. लक्षात आलं. रिजिड रोटर असेल तर रिजिड रोटरला डिग्री ऑफ फ्रीडम किती आल्या, 5 डिग्री ऑफ फ्रीडम, 3 ट्रान्सलेशनल अँड 2 रोटेशनल. आता सपोज करा पार्टिकलची सिस्टम आहे पण ह्याला स्प्रिंगने अटॅच केलंय. याला म्हणतात सिस्टम ऑफ 2 पार्टिकल हॅव्हिंग वीक रिलेशन बिटवीन दे. याला नॉन रिजिड रोटर असं पण म्हणतात. आता बघा पूर्ण सिस्टम ॲज अ होल कॅन मूव्ह अलॉंग एक्स ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग वाय ॲक्सिस,
it can move along z axis, so it has 3 translational degree of freedom. मी मगाची म्हटलं तसं ही पूर्ण सिस्टम अबाउट धिस ॲक्सिस रोटेट होऊ शकते, अबाउट धिस ॲक्सिस रोटेट होऊ शकते. सो याला आल्या 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. पण आता ही सिस्टम व्हायब्रेट पण होऊ शकते. आता एकदा सिस्टम व्हायब्रेट झाली की ती कायनेटिक एनर्जी पण एक्सचेंज करते आणि पोटेन्शियल एनर्जी पण एक्सचेंज करते. सो या सिस्टमला असेल वन व्हायब्रेशनल मोड, वन व्हायब्रेशनल मोड, अँड वन व्हायब्रेशनल मोड इज ऑलवेज इक्वल टू 2 डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, असं कधी म्हणायचं नसतं 2 व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम, तर त्याच्याऐवजी काय म्हणायचं असतं व्हायब्रेशनल मोड. आणि वन व्हायब्रेशनल मोड म्हणजे किती डिग्री ऑफ फ्रीडम झाल्या, 2 डिग्री ऑफ फ्रीडम झाल्या. लक्षात आलं. तर दिस सिस्टम नॉन रिजिड रोटर हॅज 7 डिग्री ऑफ फ्रीडम, 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम, 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम अँड 1 व्हायब्रेशनल मोड. 1 व्हायब्रेशनल मोड इज इक्वल टू 2 डिग्री ऑफ फ्रीडम. सो इट हॅज टोटल 7 डिग्री ऑफ फ्रीडम. क्लिअर झालं. आता सपोज करा माझ्याकडे एक रिजिड बॉडी आहे. रिजिड बॉडी असेल, इट कॅन मूव्ह अलॉंग एक्स ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग वाय ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग झेड ॲक्सिस. तो इट हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. रिजिड बॉडी असेल, इट कॅन रोटेट अबाउट 3 ॲक्सिस एक्स वाय अँड झेड. सो इट हॅज 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. पण रिजिड बॉडी कधी व्हायब्रेट होत नसते. सो रिजिड बॉडी असेल तर रिजिड बॉडीला 6 डिग्री ऑफ फ्रीडम येणार, 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम अँड 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. तर तुमच्या लक्षात आलं डिग्री ऑफ फ्रीडमची आयडिया लक्षात आली का. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, नंबर ऑफ इंडिपेंडंट कोऑर्डिनेट रिक्वायर्ड टू डिस्क्राईब पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ सिस्टम कम्प्लिटली इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ फ्रीडम. सपोज करा एक पार्टिकल लिनियर मोशन परफॉर्म करतोय, इट ट्रॅव्हल अलॉंग एक्स ॲक्सिस, तर त्याची पोझिशन आपण डिस्क्राईब करतो बाय युजिंग सिंगल कोऑर्डिनेट ॲक्सिस, म्हणून त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली 1. एखादा पार्टिकल जर प्लेनमधून मूव्ह करत असेल तर त्याची पोझिशन डिस्क्राईब करायला आपल्याला 2 ॲक्सिस लागतात, म्हणून त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली 2. एखादा पार्टिकल जर स्पेसमधून मूव्ह करत असेल तर त्याची पोझिशन डिस्क्राईब करायला आपल्याला 3 ॲक्सिस लागतील, म्हणून त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती झाल्या 3. ओके, आता हे डिस्कशन करताना मी ज्या ज्या वेळेला पॉईंट मास असं म्हणेन, मी ज्या ज्या वेळेला पार्टिकल असं म्हणेन, त्या त्या वेळेला तुम्ही ट्रीट करायचं इट इज जस्ट लाईक अ पॉईंट मास. मग माझ्याकडे एक सिंगल पार्टिकल आहे. सिंगल पार्टिकल असेल, सिंगल पार्टिकल कॅन मूव्ह अलॉंग एक्स ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग वाय ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग झेड ॲक्सिस. सो सिंगल पार्टिकल हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. पॉईंट पार्टिकल म्हणजे पॉईंट मास. पॉईंट मास रोटेट होत नाही, पॉईंट मास व्हायब्रेट होत नाही, त्यामुळे व्हायब्रेशनल मोड पण असणार नाही आणि रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम 0 असतील. माझ्याकडे सिस्टम ऑफ 2 फ्री पार्टिकल आहे हॅविंग नो रिलेशन बिटवीन देम. आता पहिला पार्टिकल इट इज फ्री टू मूव्ह अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. सेकंड पार्टिकल इंडिपेंडेंटली मूव्ह करेल अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. सो फर्स्ट पार्टिकल हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. Second particle has 3 translational degree of freedom. So system as a whole has 6 translational degree of freedom. सपोज करा माझ्याकडे अशी सिस्टम आहे डंबेल सारखी. याला म्हणायचं सिस्टम ऑफ 2 पार्टिकल हॅव्हिंग स्ट्रॉंग रिलेशन बिटवीन देम, किंवा याला म्हणायचं रिजिड रोटर. आता हा पूर्ण डंबेल ॲज अ होल कॅन मूव्ह अलॉंग एक्स ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग वाय ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग झेड ॲक्सिस. सो इट हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. हा ॲक्च्युली 3 ॲक्सिस भोवती रोटेट पण होऊ शकतो, पण हा जो ॲक्सिस आहे हा ॲक्सिस त्याच्या नॅचरल ॲक्सिसला पॅरलल आहे. सो या ॲक्सिससाठी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असेल, म्हणजे फॉर धिस ॲक्सिस त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी 0 असेल, म्हणजे ह्याची एनर्जी इफेक्टिव्ह असेल फक्त 2 ॲक्सिससाठी. म्हणून ह्याच्या रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती आल्या 2. तर रिजिड रोटर असेल तर याला टोटल 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम अँड 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. आता जर असं असेल सिस्टम ऑफ 2 पार्टिकल हॅव्हिंग वीक रिलेशन बिटवीन दे. आता ही पूर्ण सिस्टम कॅन मूव्ह अलॉंग एक्स ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग वाय ॲक्सिस, इट कॅन मूव्ह अलॉंग झेड ॲक्सिस. सो इट पजेस 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. बरोबर आहे.
ही सिस्टम मूव्ह करेल अबाउट दिस, रोटेट होईल अबाउट दिस टू ॲक्सिस, बरोबर आहे. तिसरा ॲक्सिस हा असेल, पण या ॲक्सिससाठी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असणार, त्यामुळं कायनेटिक एनर्जी या ॲक्सिसला इफेक्टिव्ह असणार नाही. सो या दोन ॲक्सिससाठी हा रोटेट झाला, म्हणजे याला रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती आल्या, 2 आल्या. पण ही सिस्टम टू अँड फ्रो अशी व्हायब्रेट पण होऊ शकते. आता एका व्हायब्रेशनल मोडमध्ये सिस्टम कायनेटिक एनर्जी पण एक्सचेंज करते आणि पोटॅन्शियल एनर्जी पण एक्सचेंज करते. त्यामुळे ह्याला 1 व्हायब्रेशनल मोड असेल अँड 1 व्हायब्रेशनल मोड इज इक्वल टू 2 डिग्री ऑफ फ्रीडम. त्यामुळे या सिस्टमला टोटल किती डिग्री ऑफ फ्रीडम आल्या, 7 डिग्री ऑफ फ्रीडम आल्या. 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल अँड 1 व्हायब्रेशनल मोड. क्लिअर झालं. मग डिग्री ऑफ फ्रीडम साठी फॉर्म्युला असतो एन इज इक्वल टू 3a मायनस आर. ए म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल इन अ सिस्टम आणि आर म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडंट रिलेशन बिटवीन देम. एन नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला, डिग्री ऑफ फ्रीडम इज 3a मायनस आर. ए म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल इन अ सिस्टम, आर नंबर ऑफ इंडिपेंडंट रिलेशन बिटवीन देम. आता बघा, मोनो ॲटॉमिक गॅस, मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल त्याला ट्रीट कराल जस्ट लाईक पॉईंट मास. म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल तर तो पजेस करेल 3 डिग्री ऑफ फ्रीडम, 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. डायटॉमिक गॅस, आता डायटॉमिक गॅसचे 2 टाईप असतात, रिजिड डायटॉमिक गॅस अँड नॉन रिजिड डायटॉमिक गॅस. आता रिजिड डायटॉमिक गॅस असेल तर त्याला रिजिड रोटरसारखं कन्सिडर करायचं. मग रिजिड डायटॉमिक गॅस हॅज 5 डिग्री ऑफ फ्रीडम. नॉन रिजिड डायटॉमिक गॅस असेल तर हॅज 7 डिग्री ऑफ फ्रीडम. आता या 5 डिग्री ऑफ फ्रीडम ज्या रिजिड डायटॉमिक गॅसच्या आहेत त्यातल्या 5 डिग्री ऑफ फ्रीडम कोणत्या आल्या, 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल. नॉन रिजिड डायटॉमिक गॅस असेल तर त्याच्या 7 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे कोणत्या, 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल अँड 1 व्हायब्रेशनल मोड. 1 व्हायब्रेशनल मोड इज इक्वल टू 2 डिग्री ऑफ फ्रीडम, म्हणून त्याच्या टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाल्या, 7 डिग्री ऑफ फ्रीडम झाल्या. आता ट्रायटॉमिक गॅस, ट्रायटॉमिक गॅस असेल त्याच्या पण 2 टाईप असतात, लिनियर ट्रायटॉमिक गॅस. हा लिनियर ट्रायटॉमिक गॅस झाला. आता हा फॉर्म्युला यूज करूया, एन इज इक्वल टू 3a मायनस आर. सिस्टममधले पार्टिकल किती आहेत, 3 आहेत आणि इंडिपेंडंट रिलेशन किती आहेत, हे एक रिलेशन आहे आणि हे एक रिलेशन आहे. म्हणजे इंडिपेंडंट रिलेशन किती आहेत, 2. म्हणजे ह्याच्यात डिग्री ऑफ फ्रीडम किती आल्या, 7. लिनियर ट्रायटॉमिक गॅस असेल तर त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात, इट हॅज 7 डिग्री ऑफ फ्रीडम, 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल अँड 1 व्हायब्रेशनल मोड. आता सपोज करा आपल्याकडे नॉन लिनियर ट्रायटॉमिक गॅस आहे. नॉन लिनियर ट्रायटॉमिक गॅस असा असतो, बरोबर आहे. मग एन इज इक्वल टू 3 इंटू सिस्टमचे पार्टिकल 3 आणि इंडिपेंडंट रिलेशन किती आहेत, 3. म्हणजे हे आलं 6 डिग्री ऑफ फ्रीडम. लक्षात आलं. नॉन लिनियर ट्रायटॉमिक गॅस असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम 6 येतात, 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल. क्लिअर झालं. तर हे होतं डिग्री ऑफ फ्रीडम. मोनोॲटॉमिक गॅसच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती आल्या, 3. रिजिड डायटॉमिक असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम 5. नॉन रिजिड डायटॉमिक गॅस असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम 7. ट्रायटॉमिक गॅस असेल त्यातला लिनियर ट्रायटॉमिक असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम 7. नॉन लिनियर ट्रायटॉमिक असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम 6. मग ह्याच्यावरनं आपल्याला स्टेट करायचं आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. सो अकॉर्डिंग टू स्टेटमेंट, total energy of gas is equally distributed among its all degree of freedom, and for each degree of freedom energy associated is half kT. Total energy of gas is equally distributed among its all degree of freedom, and for each degree of freedom energy associated is half kT. लक्षात आलं. गॅसची जी टोटल एनर्जी असते
ती त्याच्या सगळ्या डिग्री ऑफ फ्रीडममध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली असते आणि प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमसाठी एनर्जी किती असते, हाफ के टी. मग ह्याच्यावरनं आपल्याला मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलची एनर्जी सांगता येईल. त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम 3 आहे. मग 3 इंटू प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमसाठी एनर्जी किती आहे, हाफ के टी. सो एनर्जी किती आली, 3/2 के टी. रिजिड डायटॉमिक असेल तर त्याची एनर्जी 5 इंटू हाफ के टी म्हणजे किती आली, 5/2 के टी. नॉन रिजिड डायटॉमिक गॅस असेल त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम 7 आहेत आणि प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला एनर्जी हाफ के टी आहे. सो नॉन रिजिड डायटॉमिक गॅस असेल तर त्याची एनर्जी किती आली, 7/2 के टी. लिनियर ट्रायटॉमिक गॅस असेल तर त्याची टोटल कायनेटिक एनर्जी किती आली, 7/2 के टी. आणि नॉन लिनियर ट्रायटॉमिक गॅस असेल तर त्याची एनर्जी किती आली, 6 इंटू हाफ के टी म्हणजे किती आली, 3 के टी. लक्षात आलं. सो टोटल एनर्जी ऑफ गॅस इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग इट्स ऑल डिग्री ऑफ फ्रीडम अँड फॉर इच डिग्री ऑफ फ्रीडम एनर्जी असोसिएटेड इज हाफ के टी. क्लिअर झालं. मग आता बाय युजिंग डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला कॅल्क्युलेशन करायची आहे फॉर सी पी सी व्ही म्हणजे स्पेसिफिक हीट. त्याची कॅल्क्युलेशन करायची आणि त्याच्यावरून आपल्याला गॅमाची व्हॅल्यू काढायची आहे. गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट आणि गॅमाचा फॉर्म्युला असतो गॅमा इज इक्वल टू सी पी अपॉन सी व्ही. इट इज द रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग आता बघा, पहिलं मोनो ॲटॉमिक गॅस डिग्री ऑफ फ्रीडम 3 बरोबर आहे. सो टोटल एनर्जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी के ई ॲव्हरेज इज इक्वल टू 3 इंटू हाफ के टी. सो के ई ॲव्हरेज इज इक्वल टू 3/2 के टी. ओके. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी मोनो ॲटॉमिक गॅस असेल त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 3. सो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आली 3 इंटू फॉर इच डिग्री ऑफ फ्रीडम एनर्जी रिक्वायर्ड इज एनर्जी पजेसिस हाफ के टी. सो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आली 3/2 के टी. सो इंटरनल एनर्जी इट इज 3/2 के टी इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. सो के इंटू N0 म्हणजे R. सो इंटरनल एनर्जी आली 3/2 RT. लक्षात आलं. बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू ॲव्होगाड्रोज नंबर म्हणजे R. सो इंटरनल एनर्जी आली 3/2 RT. सी व्ही इज इक्वल टू du/dt. सो सी व्ही इज इक्वल टू d/dt ऑफ 3/2 RT. सो सी व्ही इज इक्वल टू आलं 3/2 R. कालच आपण स्टडी केलं आहे सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. देअरफॉर सी पी इज इक्वल टू सी व्ही प्लस आर म्हणजे हे आलं 3/2 R प्लस आर म्हणजे हे आलं 5/2 R सी पी सी व्ही. देअरफॉर गॅमा इज इक्वल टू सी पी अपॉन सी व्ही. सो गॅमाची व्हॅल्यू आली 5/3 R. 5/3 म्हणजेच 1.67. तर एक्झामला हे 3 मार्क्ससाठी येणारे क्वेश्चन किंवा CET JEE करताना नीट करताना आपल्याला या व्हॅल्यू लागतील. तर फॉर मोनो ॲटॉमिक गॅस सी व्ही किती असतं, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम 3/2 R. सी पी किती असतं 5/2 R आणि गॅमा किती असतं 5/3 दॅट इज 1.67. ओके. आता रिजिड डायटॉमिक गॅस असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम 5. देअरफॉर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आली 5/2 के टी. देअरफॉर इंटरनल एनर्जी आली 5/2 के टी इंटू N0. सो हे U इज इक्वल टू इंटरनल एनर्जी आली 5/2 RT. सी व्ही इज इक्वल टू
du/dt. मग याच्यावरनं CV ची व्हॅल्यू आली 5/2r. बरोबर आहे. CP इज इक्वल टू CV प्लस R. मग CP इज इक्वल टू आलं 5/2r प्लस R. सो CP आलं 7/2r. गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV. देअरफॉर गॅमा इज इक्वल टू हे आलं 7/5 आणि 7/5 म्हणजेच 1.4. ओके, हे झालं रिजिड डायटॉमिक गॅस. मग आता नॉन रिजिड डायटॉमिक गॅस असेल तर काय येईल बघा. नॉन रिजिड डायटॉमिक गॅस असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम आल्या 7. बरोबर आहे. 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल अँड 1 व्हायब्रेशनल मोड. सो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 7/2 kT. बरोबर आहे. 7/2 kT. इंटरनल एनर्जी 7/2 kT into n0. So U is equal to 7/2 RT. CV is equal to du/dt. Therefore CV is equal to 7/2R. बरोबर आहे. CP is equal to CV plus R. सो हे आलं 7/2R प्लस R. सो CP इज इक्वल टू 9/2R. ह्या व्हॅल्यू आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस CV किती असतं 7/2R. CP किती असतं 9/2R. गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV. देअरफॉर गॅमा इज इक्वल टू 9/7. ओके, तर हे होतं नॉन रिजिड डायटॉमिक गॅस. क्लिअर झालं. आणि हे येतं 9/7 म्हणजे 1.28. ओके, आता पुढचं लिनियर ट्रायटॉमिक गॅस. आता लिनियर ट्रायटॉमिक गॅसचं सेमच येणार आहे, कारण लिनियर ट्रायटॉमिक गॅसच्या पण डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात 7 असतात. लिनियर ट्रायटॉमिक गॅस असेल तर त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात 7. म्हणजे त्याचं CV पण किती येणार 3/2R येणार. CP किती येणार 9/2R आणि गॅमा किती येणार 1.28R. बरोबर आहे. आता नॉन लिनियर ट्रायटॉमिक गॅस त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत 6. सो कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी हे आलं 6 इंटू हाफ KT. सो हे आलं 3 KT. इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 3 KT इंटू n0. म्हणजे हे आलं 3 RT. CV इज इक्वल टू du/dt. म्हणजे CV इज इक्वल टू हे आलं 3R. CP मायनस CV इज इक्वल टू R. देअरफॉर CP इज इक्वल टू CV प्लस R. देअरफॉर CP इज इक्वल टू 3R प्लस R. CP आलं 4R. गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV. म्हणजे हे आलं 4R अपॉन 3R. सो हे आलं 4/3 विच इज इक्वल टू 1.33. कळलं. तर हे होतं डिग्री ऑफ फ्रीडम अँड कॅल्क्युलेशन ऑफ स्पेसिफिक हीट फ्रॉम द बेसिस ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. आता आपला कायनेटिक थेअरी ऑफ गॅस हा टॉपिक संपला. या टॉपिकचा जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे रेडिएशन, तो आता आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करूयात. हे याच्या नोट्स मी सेंड करतो, केअरफुली रीड करा. काही डाऊट असेल तर मला फोन करा. लक्षात आलं का. हे कॅल्क्युलेशन कसे करायचे समजले. डिग्री ऑफ फ्रीडमची आयडिया क्लिअर झाली. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडंट कोऑर्डिनेट रिक्वायर्ड टू स्पेसिफाय
पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ सिस्टम कम्प्लिटली किंवा नंबर ऑफ इंडिपेंडंट वे बाय विच सिस्टम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग. लक्षात आलं. तर हे व्यवस्थित स्टडी करा. काही डाऊट असेल तर मला फोन करा. थांबूया.